अहिल्यानगर जिल्ह्यातील मुली असुरक्षित आहेत. अज्ञात युवकानं मुलीवर ॲसिड फेकले. 5वी शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करण्यात आलाय. ॲसिड हल्ल्यानंतर विकृत फरार आहे. पोलिसांकडून अद्यापही शोध सुरू आहे. आज 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान वडगाव पाण गाव आहे संगमनेर तालुक्यामध्ये. त्या ठिकाणी शाळकरी मुलगी परत येत असताना तिच्यावरती अज्ञात व्यक्तीनं ॲसिड फेकल्याची घटना घडली. त्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये BNS 124(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. संबंधित मुलगी आहे, तिच्यावरती उपचार PMT हॉस्पिटल लोणी या ठिकाणी करण्यात येत आहेत. उपचार सुरू आहेत आणि पुढील आरोपीच्या जे शोध घेत आहोत. मी घरातच होते, पण जेव्हा तिचा आवाज आला मला वेगळंच वाटलं म्हणून मी बाहेर आले. तर ती रडत होती म्हणून मी तिला जवळ घेतलं, तर तिचं म्हणजे असं चेहरा पूर्ण चिकट झालेला होता. आम्ही तिचा चेहरा धुवून काढला. तिचा चेहरा धुवायला गेले तर माझे पण हात चिकट झाले, काळे पण झाले माझे हात. आणि एवढंच म्हणणार मी का त्या मुलीला न्याय मिळाला. आता ती आज शक्य असून म्हणजे 10-11 वर्षाची मुलगी असून ती शक्यतो 6वीला जाते ती शाळेत, म्हणजे 11-12 वर्षाची असून. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी आदेश वाकळे यांच्याकडे. आदेश, या घटनेला 24 तास उलटून गेलेले आहेत. अद्यापही आरोपी फरार आहे. आरोपीला पकडण्यासाठी किती पथकं तैनात? नक्कीच लागवी आपण जर पाहिलं तर संगमनेर तालुका हा एक शांततेचं प्रतीक मानलं जात होतं. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये अशांतता ही संगमनेरमध्ये पाहायला मिळते. कालची जर घटना बघितली तर अतिशय गंभीर ही घटना आहे. एका शाळकरी मुलीवरती ॲसिड हल्ला होतो आणि त्यानंतर आता 24 तास उलटून जात आहेत, तरी तो आरोपी हाती लागत नाहीये. पोलिसांकडून आता आव्हान करण्यात येतंय, की तुम्हाला जर त्या आरोपीची माहिती असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. एकूणच सध्या लागवी 10 पथकं ही त्या आरोपीला शोधण्यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी तैनात केली आहे. मात्र यामागचा एक प्रश्न असा आहे, की संगमनेरमध्ये आपण एकूण विचार केला तर एकूण 4 पोलीस स्टेशन आहे. जवळपास शेकडो पोलीस कर्मचारी या ठिकाणी काम करतात. गावागावात पोलीस पाटील आहेत. आपण त्या मुलीच्या शाळेमध्ये जर बघितलं तर रॅगिंग विरोधात पथक प्रत्येक शाळेमध्ये आहे. तो कायदा आपल्या भारतामध्ये आहे. परत ह्या मुलीला जे ह्या अगोदर जो आरोपी आहे, तो आरोपी तिथपर्यंत पोहोचतोच कसा आणि ऍसिड घेऊन हल्ला करतो काय, दुचाकीवरून येतो काय? म्हणजे हे कुठंतरी जे आहे ते हे प्रशासनाचं अपयश म्हणावं लागेल. त्या चिमुकलीचा काही यामध्ये दोष नाहीये. एकूणच आता तो आरोपी पकडला पण जाईल, पण हा काळ जो आहे तो सुकवता कामा नये असं एकूणच जनसामान्यांमधून बोललं जातंय. आणि एकूणच 7% ही मुलगी त्यामध्ये एकूणच तिला इजा झालेली आहे आणि तिला मनोधैर्य योजनेतून आपण मदत करू असं आपल्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. तिला मदत देखील होईल. मात्र मुद्दा लक्षात पोलीस येतोय. आदेश, प्रशासन धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.